कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कसबा बावडा इथल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या रिक्त संचालकपदी धीरज उल्पे आणि बाजीराव चौगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली। संचालक नारायण चव्हाण आणि दिलीप उल्पे यांचं निधन झाल्यामुळे या जागा रिक्त होत्या। त्या भरण्यासाठी प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड झाली। निवडीनंतर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक महादेवराव महाडिक यांच्या हस्ते नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, उपाध्यक्ष गोविंदराव चौगले यांच्यासह संचालक आणि कर्मचारी उपस्थित होते। कोल्हापूर महापालिकेचे माजी महापौर स्वर्गीय बंडोपंत नायकवडे मेमोरियल फाउंडेशन आणि धर्मादाय आयुक्त कार्यालय यांच्या वतीनं विक्रमनगर इथं मोफत आरोग्य तपासणी शिबिर झालं। त्यामध्ये 200 पेक्षा अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली। विविध तपासणी आणि औषधं मोफत मिळाल्यानं सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। यावेळी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या प्रमुख अधिकारी निवेदिता पवार, सुलोचना नायकवडे, संयोगिता नायकवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। बिहार राज्यातील बुद्धगया महाबोधी महाविहार अन्य धर्मीयांच्या ताब्यातून मुक्त करावं, तसंच त्याचं व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे द्यावं अशी मागणी कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष टी.एस. कांबळे यांनी केली आहे। या मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं। शिष्टमंडळात बापूसाहेब कांबळे, स्वाती काळे, अविनाश बनगे, बाबासाहेब धनवडे, भगवान धनवडे यांचा समावेश होता। कोल्हापुरातील दसरा चौक इथल्या सारस्वत विकास मंडळाच्या वतीनं महिला दिनाचं औचित्य साधून प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर विवेक हळदवणेकर आणि प्रचिती हळदवणेकर यांचं व्याख्यान झालं। वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आरोग्यविषयक काळजी कशी घ्यावी, प्रत्येक ऋतुमानात कोणता आहार असावा, जेवणाच्या झोपेच्या वेळा पाळणं का महत्त्वाचं आहे याबाबत डॉक्टर हळदवणेकर यांनी मार्गदर्शन केलं। दरम्यान सौम्या तिरोडकर यांना स्वर्गीय अनुराधाताई तेंडुलकर पुरस्कारानं गौरवण्यात आलं। तसंच डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल संजय पाटील, रुपाली पाटील, सिद्धी शेळके यांचा विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी सचिन जनवाडकर, मिलन होळणकर, हर्षांक हरळीकर, मुकुंद कुलकर्णी, गुरुनाथ देशपांडे यांच्यासह सारस्वत समाजबांधव उपस्थित होते। कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक इथं वरद पाटील या बालकाचं अपहरण करून खून झाला होता। तत्कालीन पोलीस उपाधीक्षक आर. पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या 2 दिवसात त्या खुनाची उकल करून मृत वरद पाटील आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळवून दिला होता। या खून प्रकरणातील मारुती वैद्यला आजन्म कारावासाची शिक्षा झाली आहे। त्यामुळे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि तत्कालीन पोलीस उपाधीक्षक आर. पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला। माजी नगरसेवक भूपाल शेटे आणि महापालिका कर्मचारी संघटनेचे समन्वयक संजय भोसले यांच्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला वाद सोमवारी उफाळून आला। महापालिकेतील जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या कार्यालयात शेटे आणि भोसले यांच्यात जोरदार खडाजंगी झाली। त्यावेळी हे प्रकरण शिवीगाळ आणि हमरीतुमरीवर गेलं होतं। दरम्यान भूपाल शेटे यांनी आज प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली। निलंबित असलेल्या संजय भोसले यांना महापालिकेच्या जनसंपर्क कार्यालयातून 2 दिवसात हटवावं, अन्यथा नागरिकांसमवेत 13 मार्च रोजी महापालिकेच्या दारात धरणं आंदोलन केलं जाईल आणि त्यानंतर आमरण उपोषण सुरू करू असा इशारा शेटे यांनी दिलाय। दरम्यान या आंदोलनाच्या इशाऱ्यापूर्वीच जनसंपर्क कार्यालयातील टेबल काढून टाकण्यात आलं होतं।